गो बॅक. सांगली काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ. लोकशाहीचा गळा घोटणारी ईव्हीएम मशीन यंत्रणा हद्दपार करून मतपत्रिकेवरच मतदान द्या. पृथ्वीराज पाटील. नागरिकांच्या समस्या सोडवणारे, त्यांच्या विकासाच्या योजना राबवणारे राज्यकर्ते निवडून देण्यासाठी संविधानाने जनतेला मताचा हक्क दिला आहे. परंतु दुर्दैवाने ईव्हीएम मशीनवर बटन दाबून दिलेले मत ज्याला दिले त्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला जाते. मशीन हॅक करून मतदाराच्या मताची चोरी केली जाते. स्वातंत्र्य व लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या ईव्हीएम मशीनला हद्दपार करून सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात, असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. सांगली काँग्रेसने आज ईव्हीएम मशीन गो बॅक स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएम हटवा लोकशाही बचाव मोहिमेअंतर्गत लाखो सह्यांचे निवेदन माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, माननीय सरन्यायाधीश व माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांना देण्यात येणार आहे. राज्यभरातून 5 लाख सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी देशभर ईव्हीएम गो बॅक स्वाक्षरी मोहीम काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे. आज सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मित्रमंडळ चौक मेन रोड सांगली येथे ईव्हीएम गो बॅक स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. पृथ्वीराज म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेत मोठे यश प्राप्त झाले असताना आणि विधानसभेला कोणतीही लाट नसताना झालेला पराभव अनाकलनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. लोकसभेच्या उलटे निकाल कसे काय लागू शकतात? 20 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबर रोजी जाहीर मतामध्ये 76 लाख मतांची वाढ झाली कशी, असा प्रश्न सर्व राजकीय नेते, कार्यकर्ते, पक्ष आणि सर्वसामान्य जनतेला पडला आहे. ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते असे जगातील व देशातील अनेक वैज्ञानिकांचे मत आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व इतर अनेक देशात मतपत्रिकेवरच मतदान घेतले जाते. यापूर्वी भारतात मतपत्रिकेवरच मतदान होत होते. आताही ते शक्य आहे. ईव्हीएम मशीन साठवून मतपत्रिकेवर सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी महाविकास आघाडी, काँग्रेस व तमाम जनतेची मागणी आहे. सांगलीत आम्ही आज ईव्हीएम गो बॅक स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. सांगलीकरांनी लोकशाही व स्वातंत्र्य वाचवण्याच्या या मोहिमेचे जोरदार स्वागत केले आहे. स्वाक्षरीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात व्यापक स्वरूपातही सह्यांची मोहीम राबवून सह्यांचे निवेदन प्रदेश कमिटीकडे तातडीने सादर करण्यात येईल. यावेळी बिपिन कदम, गोपाळ पाटील, रामभाऊ पाटील, प्राचार्य ND बिरनाळे, आनंदराव पाटील, मयूर पाटील, तौफिक शिकलगार, मंगेश चव्हाण, विजय आवळे, इलाही बारोदवाले, सागर मुळे, शीतल सदलगे, मौला वंटमुरे, श्रीकांत साठे, महावीर पाटील, सनी धोत्रे, दादा शिंदे, शहानवाज फकीर, गौस नदाफ, रमेश पाटील, योगेश राणे, प्रशांत माने, इसाक मुल्ला, रवींद्र वळवडे, अजिज मेस्त्री, तानाजी रुईकर, प्रसाद गवळी, किरण देवकुळे, विनायक साळसकर, याकूब मणेर, राजेंद्र कांबळे, संतोष भोसले, डॉक्टर विक्रम कोळेकर, डॉक्टर नामदेव कस्तुरे, सत्यजित कराडकर महाराज, प्रशांत हैवळे, जयंत पन्हाळकर, रज्जाक नाईक, मनसूर नाईक, सुनील मोहिते, शबाज नाईकवाडी, मनोज पवार, प्रशांत देशमुख, बाबगोंडा पाटील, विठ्ठल कोळी, नाना घोरपडे, अभिजित सूर्यवंशी, इरफान केडिया, विलास खेराडकर, मनीष साळुंके, युसुफ जमादार, सैल पैलवान, दीपक गायकवाड व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकशाही प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.